श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष गुरुवारी करा या 25 पैकी एक हळदीचा गुप्त उपाय. लक्ष्मी घरी पाणी भरेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 1. पूजा करताना हाताला व मानेजवळ हळदीचा छोटा तिलक केल्याने गुरु प्रबळ होऊन वाणीमध्ये शुद्धता येते. 2. त्याचसोबत उंबरठ्यावर हळदीचं पाणी शिंपडावे किंवा हळदीचे लेपन करावे. यामुळे घरातील वास्तू आणि ग्रहदोष दूर होतात. तुम्ही दर गुरुवारी हळदीचे लेपन करू शकता. हळदीमध्ये गुलाबजल घालून ते उंबरठ्याला लावावे. दर गुरुवारी शक्य नसल्यास अमावस्या, पौर्णिमा, शुक्रवार, मंगळवार तुम्ही हे हळदीचे लेपन करू शकता. उंबरठ्यावर हळदीचे लेपन केल्यानंतर त्यावर रांगोळीने शुभचिन्ह काढावे. दाराबाहेर शुभ कलश स्थापन करावं. उंबरठ्याजवळ दिवे लावावेत. 3. हळदीचे दान शुभ मानलं गेले. याने प्रकृतीच्या समस्यांवर उपाय होतो. गुरुग्रहात अनुकूलता येते. 4. पूजेनंतर कपाळावर हळदीचे तिलक केल्याने प्रत्येक कार्यात सफलता मिळते. 5. दरवाजाच्या कट्ट्यावर हळदीची रेघ ओढल्याने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही. 6. आंघोळीच्या पाण्यात हळद घालून त्याने स्नान केल्याने शारीरिक मानसिक शुद्धता येते आणि करिअरच्या सफलतेसाठी हा प्रयोग अचूक आहे. 7. हळदीच्या गाठीला तलम कपड्यात गुंडाळून डोक्याजवळ ठेवल्याने वाईट स्वप्न पडत नाहीत. बाहेरील वाईट हवेच्या पासून संरक्षण होते. 8. दर गुरुवारी श्री गणेशाला 1 चिमटी हळद लावल्याने लग्नसंबंधातील अडचणी दूर होतात. 9. भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या प्रतिमेच्या मागे हळदीची पुडी लपवून ठेवल्याने घरात लग्नाचे योग लवकर बनतात. 10. हळदीच्या नियमित वापराने जीवनात संपन्नता येते. माणसातील नकारात्मकता दूर होते. त्याची नकारात्मक भावना दूर होते. 11. हवनासाठी हिचा वापर करतात. सूर्याला हळद मिश्रण पाणी अर्घ्य दिल्याने मुलींचे लग्न तिच्या मनपसंत मुलासोबत होते. 12. हळदीच्या माळेने कुठचेही मंत्र जाप केल्याने ती व्यक्ती विलक्षण बुद्धीची स्वामी होऊ शकते. 13. गुरुपुष्य नक्षत्रावर काळी हळदीला घरात आणून शेंदूरमध्ये ठेवणे, धूप दीप दाखवणे. 14. काळी हळदीची भुकटी, पांढऱ्या रुईची मुळी, रक्तचंदन आणि हनुमान मंदिरात किंवा कालिका मंदिरामध्ये हवन झालेल्या होमची रक्षा हे सगळं गोमूत्रामध्ये मिक्स करणे व त्या मिश्रणाने घराच्या मुख्यद्वारावर स्वास्तिक काढल्याने कोणत्याही प्रकारचे तांत्रिक प्रयोग घरावर होत नाही. 15. कोणाला वाईट नजर लागली असेल किंवा कायम आजारी असेल तर वरील सर्व मिश्रणाने त्याच्या गळ्याला व कपाळाला टिळा लावला तरी त्याचा नक्की फरक पडतो. 16. काळी हळदीचे चूर्ण दुधामध्ये भिजवून चेहऱ्यावर शरीरावर त्याचा लेप केल्याने सौंदर्यात भर नक्की पडते. 17. काळी हळद, पांढरी रुई व चंदन, गोरचन, विड्याचे पान हे सर्व एकत्र उगाळून गंध तयार करा व तो गंध एक चांदीच्या वाटीत ठेवा. याचा टिळा लावल्याने समोरील व्यक्ती आकर्षित होते. 18. काळी हळद व कृष्ण तुळस मंजिरी सारख्या प्रमाणात घेऊन आपल्या आवळ्याच्या रसात उगाळल्याने व तो गंध लावल्याने व्यक्तीचे आकर्षण वाढते. 19. काळी हळद उगाळून गंध लावणे. जर आपल्या करंगळीचं रक्त व काळी हळद एकत्र उगाळून गंध केला तर त्याने वशीकरण होते. 20. काळी हळद घरामध्ये ठेवल्याने नक्कीच व्यवसायात फरक पडतो. पण काळी हळदीचे विविध प्रयोग पण बघण्यात आले आहेत. 21. आपल्या कुटुंबातील व्यक्ती कायम आजारी पडत असेल तर गुरुवारी गव्हाचे पिठाचे 2 पेढ्याच्या आकाराचे गोळे बनवून त्यात भिजवलेली चणा डाळ, गूळ व थोडीशी काळी हळद त्या गोळ्यात मिक्स करून रोगीच्या अंगावरून 7 वेळा उतरवणे किंवा 3 गुरुवार किमान हे करणे याने नक्की फरक पडेल. 22. लहान मुलांना नजर लागली असेल काळ्या हळदीचा तुकडा काळ्या कपड्यात बांधून मुलांच्या अंगावरून
7 वेळा उतरवला तर नजरदोष मुक्त होतो. 23. शुक्ल पक्षाच्या गुरुवारी काळी हळद उगाळून तिचा गंध लावला तर शनीचा त्रास कमी होऊन शुभ फळ मिळते. 24. शुक्ल पक्षाच्या प्रथम गुरु शुक्रवारी चांदीच्या डबीत काळी हळदीचे तुकडे, नागकेशर व शेंदूर एकत्र करून लक्ष्मीच्या चरणाला लावून आणून घरात ठेवणे खूप शुभदायक असते. 25. व्यवसायात निरंतर चढउतार असेल तर शुक्ल पक्षाच्या गुरुवारी पिवळ्या कपड्यात काळी हळदी, 11 अभिमंत्रित गोमती चक्रे, चांदीचा शिक्का, 11 पिवळ्या कवड्या एकत्र बांधून 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करून तिजोरीत ठेवल्याने व्यवसायात फार फरक जाणवतो. 26. हळदीचा पिवळा रंग हा गुरुग्रहाशी संबंधित आहे. म्हणून जातकांच्या कुंडलीत कमजोर बृहस्पतीला मजबूत करण्यासाठी अर्थात मजबूत असणाऱ्या गुरुग्रहाला मजबूत करण्यासाठी हळदीला वापरले जाते. 27. तसेच तुमच्या जीवनात धनासंबंधी काही समस्या असतील तर त्यासाठी सुद्धा हळद वापरली जाते. हळकून पिवळ्या धाग्यात बांधून तो आपल्या दंडावर बांधून किंवा तो आपल्या गळ्यात धारण करावा. 28. हे आपण गुरुवारी धारण करायचे आहे. पैशांच्या सर्व समस्या असतील तर त्याही ह्या उपायाने सुटतात अशी मान्यता आहे की तसेच हळद केवळ हिरव्या रंगाची नव्हे तर ती नारंगी आणि पिवळ्या रंगाची देखील असते. 29. पिवळ्या हळदीचा संबंध बृहस्पती म्हणजे गुरुग्रहाशी संबंधित आहे. काळ्या हळदीचा संबंध शनी ग्रहाशी आहे आणि नारंगी हळदीचा संबंध मंगळ ग्रहाशी आहे. 30. विवाहाचे योग जुळून येतात असे म्हटले जाते. तसेच इतर लोक देखील आंघोळीच्या पाण्यात हळद टाकू शकतात. ह्यामुळे त्यांचे तेज वाढेल, नकारात्मक शक्तींपासून दूर राहायला मदत मिळेल आणि कोणाचाही वाईट दृष्ट लागणार नाही. असेल तर ती निघून जाईल. कोणत्याही वाईट शक्तींचा प्रभाव तुमच्यावर पडणार नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.